श्रोते हो नमस्कार. भगवंताच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या सामर्थ्याने मी आपणास तुकाराम महाराजांचे एक गवळण ऐकवणार आहे. त्याआधी त्याचा सार पाहून घेऊया. महाराजांनी यात काही नवल मांडले आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलो तर ते सत्य आहे, पण आपले विचार तिथपर्यंत पोचत नाहीत, म्हणून ती नवलाई वाटते. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदाघरी. सकळ ब्रह्मांडाचा करता ब्रह्मांड नायक. या अवकाशात म्हणजे त्याच्या उदरात अनंत ब्रह्मांडे साठवून ठेवले आहेत. नव्हे तर देहरूपी अनंत ब्रह्मांडे त्याच्याच उदरापासून निर्माण झाले आहेत. तो एक छोटासा बालक म्हणून नंदाच्या घरी जन्माला येतो. हेच मोठे नवल आहे. पृथ्वी जेणे तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली. अन्न हवा पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो. सूक्ष्म जीवापासून चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी यांचा सांभाळ करतो. त्याला यशोदा आपल्या हाताने चिमुकले घास भरवते. किती मोठे नवल आहे. विश्वव्यापक कमलापती त्याची गवळणी कडिये घेते. त्याची व्यापकता फार मोठी आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ सचराचरामध्ये भरून उरला आहे. त्याला गवळणी सच कडेवर उचलून घेतात आणि फिरतात. ते शक्य आहे का? तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. सर्वांचा जन्मदाता तोच, पण नाव आईवडिलांचे. सर्व जीव जगविण्यासाठी अन्न वनस्पती त्यानेच निर्माण केली, पण नाव शेतकऱ्याचे. कानाकरवी ऐकावी, डोळ्यांकरवी पाहावी, नाकाद्वारे श्वास घेई, जिभेद्वारे चाखवी. गाणारा तोच, वाजवणारा तोच, ऐकणारा तोच, पण अलिप्त राहून नाव बाकी आपले. समर्थ म्हणतात, मुळापासून शेवटवरी अवघा आत्मा रामची करी. करी आणि विवरी यथा योग्य. नुसतं जन्माला घातलं नाही तर आईच्या पिंडात असल्यापासून तो आपली सोय करत आहे. तोच खरा सोयरा. जन्मताच मातेच्या उदरी दूध निर्माण केले, मग अन्न ते खाल्ल्यानंतर पचवले, रक्त तयार केले, काही घाण पदार्थ शरीरातून बाहेर टाकले, सकाळी झोपेतून उठवले व आपापल्या कार्याला लावले. तोच तो सकळ करणे जगदीशाचे, कवित्व काय मानवाचे. तुकाराम महाराज म्हणतात, तो फार नाटकी आहे. सर्व कार्य तोच करतो, सर्व सुख दुःखाचा तोच भोग घेतो, पण तो अलिप्त राहतो. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तर आता आपण ते गायनाद्वारे ऐकूया. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, बाळक नंद